नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विशाल भोंग तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जो की जो आता UPSCचा 31 ऑगस्टला जो पेपर झालेला आहे, UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची जी काही मेन्स झाली 2025ची, तो जो काही पेपर आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा, तो आज आपल्याला डिस्कस करायचा आहे। आजचा जो विषय आहे त्यामध्ये जर पाहिलं तर जो पेपर 1 कोणत्या प्रकारे पेपरला विचारलेला होता, त्याच्यामध्ये कोणते कोणते विषय होते, काय काय गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायच्या आहेत। आणि उद्याचं एक लेक्चर आपण परत पेपर 2 वरती घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये काय आहे त्याचं विशेष विश्लेषण जे आहे ते आपण त्यामध्ये करणार आहोत। ओके, आता जर पाहायचं झालं तर जो काही पेपर होता, जो पहिला पेपर आहे तो 250 मार्कचा आहे। याच्यामध्ये जर पाहिलं तर आता याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 8 क्वेश्चन्स दिले जातात आणि 3 तासांचा वेळ आहे। याच्यामध्ये तो तुम्हाला पेपर लिहायचा होता। याच्यामध्ये जर पाहिलं तर आयोगाने जे काही क्वेश्चन्स विचारलेले होते, याच्यामध्ये जर क्वेश्चन आपण पाहिले कोणत्या सब्जेक्ट्सला किती विचारलेले आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया। याच्यामध्ये जर पाहिलं पेपर 1 जर पाहायचा झाला, पेपर 1 मध्ये पहिला सब्जेक्ट आहे इकॉलॉजी। इकॉलॉजी जर पाहिलं तर 30 मार्करला आपल्याला आयोगाने विचारलेलं होतं इकॉलॉजी हा सब्जेक्ट। त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ॲग्रोनॉमी। ॲग्रोनॉमी जर पाहिला तर ॲग्रोनॉमी आयोगाने तुम्हाला 70 मार्कला विचारलेला होता। त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 20 मार्करचे 3 क्वेश्चन विचारलेले होते आणि 10 मार्करचा एक क्वेश्चन विचारलेला होता। त्यानंतर तिसरा सब्जेक्ट आहे फॉरेस्ट्री। फॉरेस्ट्रीचं वेटेज जे आहे ते यावर्षी पेपरमध्ये थोडंसं इन्क्रीज झालेलं तुम्हाला पाहायला भेटेल। नॉर्मली ते 20 ते 30 मार्काचं राहतं, यावर्षी ते 40 मार्करला विचारलेलं आहे। त्यानंतर वीड सायन्स हा जो सब्जेक्ट आहे, वीड सायन्स हा जो सब्जेक्ट आहे हा तुम्हाला 30 मार्करसाठी विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक क्वेश्चन जो आहे तो वीड सायन्समध्ये तुम्हाला थोडासा एक प्रॉब्लेम देण्यात आलेला होता आणि त्या प्रॉब्लेमवरती क्वेश्चन विचारलेला होता। त्यानंतर 5वा सब्जेक्ट आहे आपला सॉईल सायन्स। ओके, सॉईल सायन्स। सॉईल सायन्सचं जर वेटेज पाहिलं या पेपरमध्ये तर तो 60 मार्करला विचारलेला आहे। त्याच्यामध्ये 20 मार्करचे 2 आणि 10 मार्करचा एक क्वेश्चन विचारलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन हा जो सब्जेक्ट आहे, सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन हा तुम्हाला 80 मार्क्सला विचारलेला आहे। याचं जे काही वेटेज आहे सॉईल आणि वॉटर कॉन्झर्वेशनचं ते वाढत चाललेलं आहे, डे बाय डे इन्क्रीज होतं आहे, कारण की सध्याची जी काही रिसेंटची गरज पाहता ते वाढत आहे। त्यानंतर इकॉनॉमिक्स। इकॉनॉमिक्स जे आहे ते तुम्हाला 40 मार्करला विचारलेला आहे आणि एक्सटेन्शन हा जो सब्जेक्ट आहे तो तुम्हाला 40 मार्कला विचारलेला आहे, असे याचं वेटेज आहे। आता इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन भरपूर सारे विद्यार्थी जे आहेत स्वतः प्रिपरेशन करत असताना काय आहे, हे जे सब्जेक्ट आहे यांना मायनर म्हणतात। ओके, असं मायनर वगैरे असं काही आयोगाने क्लासिफिकेशन दिलेलं नाही आहे। जर तुम्ही पाहिलं इकॉनॉमिक्स 40 मार्कला विचारलेलं आहे, एक्सटेन्शन 40 मार्करला विचारलेलं आहे, सॉईल सायन्स अराउंड तुम्हाला 60 मार्करला विचारलेलं आहे। मागे 1-2 वर्षामध्ये जर पाहिलं तर सॉईल सायन्सचं वेटेज जे आहे ते आयोगाने अजूनही कमी केलेलं होतं। त्यामुळे मेजर आणि मायनर असे कोणताही डिफरन्स न करता काय आहे आपल्याला सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही सेल्फ प्रिपरेशन करता त्यावेळेस काय आहे हे 2 जे सब्जेक्ट आहेत ते जनरली विद्यार्थ्यांकडून अवॉइड केले जातात। ओके, त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही क्लासेस करता त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत तुमचा जो काही सगळा 360 डिग्री सिलेबस कव्हरेज जे आहे ते परफेक्ट होऊन जात आहे। मग याच्यानंतर आपण पेपर पाहूया। पेपरमध्ये आत्तापर्यंत काय काय क्वेश्चन कसे विचारलेले आहेत याच्यामध्ये जर पाहायचं झालं, जो पेपर आहे त्यामध्ये जर पाहिलं तर काय काय क्वेश्चन विचारलेले आहेत। आता याच्यामध्ये पेपरमध्ये जर पाहिलं जनरली पहिला आणि 5वा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला कंपल्सरी असतो आणि मी प्रत्येक लेक्चरमध्ये मागच्याही बॅचला सांगत आलेलो किंवा याही बॅचला सांगतोय की प्रत्येक पेपरमध्ये ज्यावेळेस तुम्हाला पहिला आणि 5वा क्वेश्चन हा कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ऑर नाही आहे। मग हे क्वेश्चन सोडवत असताना तुम्हाला याच्यामध्ये एक क्वेश्चन जो आहे तो दरवर्षी बाउन्स येतो। बाउन्स येतो म्हणजे काय आहे की थोडीशी डिफिकल्टी लेवल जी आहे त्याची ॲप्लाइड असते किंवा तो क्वेश्चन जो आहे सर्वांसाठीच नवीन असतो। मग तो क्वेश्चन आपल्यासाठीच नवीन आहे का? नाही, तो सर्वांसाठीच नवीन असणार आहे, त्याच्यामुळे अशा वेळी घाबरायचं कारण नाही आहे। मग पाहूया आपण क्वेश्चन काय काय विचारलेले आहेत आयोगाने। पहिला जर क्वेश्चन पाहिला आपण त्याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला इकॉलॉजीवरती, क्लासिफाय नॅचरल रिसोर्सेस। ओके, पहिले डायमेन्शन काय आहे, क्लासिफिकेशन विचारलेले जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, म्हणजे जे काही लँड वॉटर फॉरेस्ट आपले जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं क्लासिफिकेशन विचारलेलं आहे। त्यानंतर काय विचारले, डिस्कस द नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट, यांचं मॅनेजमेंट कसं करता येईल विथ द रेफरन्स टू इकॉलॉजिकल कॉन्झर्वेशन। त्याच्याबरोबर ज्यावेळेस मॅनेजमेंट करताय त्यावेळेस तुम्हाला एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे काय आहे, इकॉलॉजीचं कॉन्झर्वेशन जे आहे ते झालं पाहिजे। आता हा जर बघितला क्वेश्चन तर तो आहे असा PYQ आहे। ओके, कधीचा 2020चा हा
PYQ आहे. म्हणजे काय आहे की ज्यावेळेस मी ऑप्शनल तुम्हाला शिकवत असतोय, मागच्याही बॅचला किंवा याही बॅचला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की 60 ते 70% तुम्हाला काय आहेत PYQ विचारलेले आहेत आयोगाने. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे हा जो PYQ आहे असा आयोगाने काय आहे 2020ला विचारलेला होता आणि तोच तुम्हाला इथे विचारलेला आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट दुसरा क्वेश्चन काय आहे, डिफरन्शिएट बिटवीन क्रॉपिंग सिस्टम अँड क्रॉपिंग पॅटर्न. जर तुम्ही आपली नोट्स पाहिली, प्रिंटेड नोट्स जे बुक्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्यामध्ये क्रॉपिंग सिस्टम आणि क्रॉपिंग पॅटर्न या दोन्ही गोष्टी डिफरन्शिएट करून दिलेल्या आहेत. किंवा मागची जी बॅच होती त्याच्यामध्ये हा प्रॉपरली लिहून दिलेला होता. क्रॉपिंग सिस्टम म्हणजे काय, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रॉपिंग सिस्टम कोणत्या कोणत्या आहेत. एक क्रॉपिंग सिस्टम जर 10 मार्करला आली तर त्याच्यासाठी काय लिहायचं आहे, किंवा फक्त क्रॉपिंग सिस्टम विचारल्या तर काय लिहायचं, किंवा क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय आहे ते सगळं पाहिलेलं होतं आपण. डिस्क्राईब द प्रिन्सिपल्स ऑफ क्रॉपिंग सिस्टम. मग प्रिन्सिपल कशाचे विचारलेले आहेत तर क्रॉपिंग सिस्टमचे प्रिन्सिपल विचारले. डिफरन्स दोन्हीमधला विचारलेला आहे, बट प्रिन्सिपल कशाचे विचारलेले आहेत तर क्रॉपिंग सिस्टमचे जे काही प्रिन्सिपल आहेत ते प्रिन्सिपल आपल्याला याच्यामध्ये लिहायचे आहेत. ओके, त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे डिफरन्शिएट बिटवीन ॲग्री सिल्व्हिकल्चर आणि ॲग्री सिल्व्ही पाश्चर सिस्टम. ॲग्री सिल्व्हिकल्चर म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये ॲग्रिकल्चर प्लस तुम्हाला काय आहे फॉरेस्ट प्लांट जे आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि ॲग्री सिल्व्ही पाश्चर 3 आहेत, ॲग्रिकल्चर, सिल्व्हिकल्चर आणि पाश्चर. म्हणजे ॲग्रिकल्चर जे काही कल्टिवेटेड क्रॉप आहेत त्याबरोबर फॉरेस्ट क्रॉपचं कल्टिवेशन आणि त्याचबरोबर काय आहे ॲनिमल रेअरिंग ह्या जो काही गोष्ट आहे ते तुम्हाला लिहायचं होतं. त्याच्यामध्ये गिव्ह सुटेबल एक्झाम्पल्स ऑफ कॉम्पोनंट क्रॉप. आणि त्यानंतर काय आहे याच्यामध्ये या ॲग्रिकल्चर आणि जो काही ॲग्री सिल्व्हिकल्चर आहे आणि ॲग्री सिल्व्ही पाश्चर आहे याच्यामध्ये जे काही कॉम्पोनंट क्रॉप आहेत त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करायचे आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इल्युसिडेट डिफरंट फॉरेस्ट पॉलिसीज अँड दिअर एम्स. ओके, फॉरेस्ट पॉलिसीज कोणत्या आहेत वेगवेगळ्या ते विचारलेलं आहे आणि त्याचे एम्स लिहायचे आहेत. जे काही तुमच्या प्री इंडिपेंडन्स फॉरेस्ट पॉलिसी आहेत ब्रिटिशांच्या काळामध्ये काही आल्या होत्या आणि त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स ज्या काही फॉरेस्ट पॉलिसीज आहेत, जे काही आत्तापर्यंतच्या रिसेंट फॉरेस्ट पॉलिसी किंवा रिसेंट जो काही आपला ISFR आहे 2023चा तिथपर्यंतच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन कराव्या लागतील. आणि त्याचबरोबर त्याचे एम्स काय होते. ओके, 1987ची जी काही आपली ॲक्ट आहे त्याच्यानुसार काय एम होतं वगैरे या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही पॉलिसीज आहेत आपल्या 33% आपल्याला फॉरेस्ट एरिया बनवायचा आहे, आपलं जे काही टोटल जे काही एरिया आहे त्याच्या. ओके, त्या सगळ्या फॉरेस्ट पॉलिसी ज्या आहेत 1988ची फॉरेस्ट पॉलिसी वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. बट त्या मेन्शन करत असताना तुम्हाला काय आहे वर्ड लिमिटचं लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे झाले 4 क्वेश्चन. त्यानंतर 5वा क्वेश्चन जो आहे तो की जो मी जसं सांगतो की पहिल्या आणि 5व्या क्वेश्चनमध्ये एखादा नवीन क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला तर याच्यामध्ये जो प्रॉब्लेम विचारलेला आहे आणि तो कशावरचा विचारलेला आहे वीड सायन्स या टॉपिकवरती विचारलेला आहे. वीड कंट्रोल इफिशियन्सी जी आहे ती काढायची आहे तुम्हाला. एक्सप्लेन वीड कंट्रोल इफिशियन्सी, वर्कआउट वीड कंट्रोल इफिशियन्सी फ्रॉम द गिव्हन डाटा अँड ऑफर युअर क्रिटिकल कमेंट. ओके, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे जे काही फॉर्म्युला आहे वीड कंट्रोल इफिशियन्सीचा त्याच्यानुसार काय आहे ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामधली जी काही वीड पॉप्युलेशन दिलेली आहे, ट्रीटमेंट दिलेली आहे त्या सगळ्या गोष्टी काढून तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये हा असा तुमचा पहिला क्वेश्चन होता. त्यानंतर मग दुसरा क्वेश्चन काय आहे याच्यामध्ये जर पाहायचं झालं दुसरा क्वेश्चन आता 50 मार्करला. मग त्याच्यामध्ये परत 3 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. मग याच्यामध्ये पहिला क्वेश्चन जो आहे तो काय आहे एन्युमरेट इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज विथ रेफरन्स टू ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. जे काही इम्पॅक्ट आहे कशाचा क्लायमेट चेंजचा त्याचा क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट विचारलेला आहे तुम्हाला. ओके, विथ रेफरन्स टू ॲग्रिकल्चर प्रोडक्शन प्रेझेंट ओपिनियन ऑफ पब्लिक ऑन क्लायमेट चेंज. प्रेझेंट ओपिनियन कुणाचं पब्लिकचं विचारलेलं आहे. इथं पब्लिकचं ओपिनियन जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्याचबरोबर जे काही इम्पॅक्ट आहे कशाचा ॲग्रिकल्चर प्रोडक्शनवरती काय होईल. जसं की आपण म्हणतो ॲग्रिकल्चर प्रोडक्शनवरती इम्पॅक्ट काय होईल आपल्याला आता क्रॉप जे आहे जे ब्रीडर आहेत त्यांना काय डेव्हलप करावे लागतील तर C4 प्लांट जे आहेत ते डेव्हलप करावे लागतील. रादर आत्ता काय आहेत C3 प्लांट आहेत. बट ज्यावेळेस क्लायमेट चेंज होणार आहे त्यावेळेस थ्राईव्ह करू शकणारे किंवा ॲडॉप्टेबिलिटी कोणत्या क्रॉपची जास्त आहे तर C4 क्रॉपची जास्त आहे. त्यामुळे C4 क्रॉप जे आहेत ते तयार करावे लागतील किंवा त्या दृष्टीनं काय आहे आपल्याला पाहावं लागेल. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर जर पाहिलं राउट डाऊन द ॲग्रोनॉमिक मेजर्स फॉर अ क्लायमेट रेझिलियंट क्रॉप प्रोडक्शन इन अ रेनफीड एरिया. कुठं विचारलेलं आहे पर्टिक्युलर विचारलेलं आहे तुम्हाला रेनफीड एरियामध्ये. ओके, काय विचारलेलं आहे ॲग्रोनॉमिक मेजर. मग वेगवेगळ्या ॲग्रोनॉमिक मेजर्स तुम्हाला घ्यायचे आहेत कशासाठी क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर जे CRA आपण टॉपिक पाहिलेला होता. जो CRA टॉपिक आहे त्याच्यावरती हा क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेला आहे. ओके, आता याच्यावरचा जो क्वेश्चन आहे क्लायमेट चेंजचा हा PYQ आहे. कधी विचारलेला होता हा 2019चा हा PYQ आहे.
ओके. त्याच्यानंतर क्रॉपिंग सिस्टम आणि क्रॉपिंग पॅटर्न जो आहे तो पण क्वेश्चन कधीचा आहे, PYQ आहे 2009ला आणि 2012ला विचारलेला होता. म्हणजे काय आहे, जे काही आपण आत्तापर्यंत क्वेश्चन पाहिले त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 4 क्वेश्चन जे आहेत ते काय आहेत तुम्हाला आयोगाने PYQ मधून विचारलेले आहेत. किती क्वेश्चन झालेले आहेत, वरचे 5 आणि हे 2, याच्या 7 क्वेश्चनपैकी किती झाले तुम्हाला जवळजवळ 3 ते 4 क्वेश्चन जे आहेत त्या आयोगाने काय विचारलेले आहेत, PYQ विचारलेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला आयोगाने विचारलेला, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर काय आहे, राईट ब्रीफ नोट ऑन अ मेजर सॉइल टाइप्स ऑफ इंडिया. ओके, मेजर सॉइल्स ऑफ इंडिया. आता मागच्या 3 ते 4 वर्षाचा जर ट्रेंड पाहिला आयोगाचा, हे PYQ ॲनालिसिस आहे विद्यार्थी मित्रांनो, जे आपण PYQ ॲनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे 30 वर्षाचं. हा जर टॉपिक बघितला मेजर सॉइल्स ऑफ इंडिया, याच्यावरती आयोगाने 30 वर्षात ओके जे मी PYQ प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला 1994 ते 2000 कधीपर्यंत 2024 पर्यंत, त्या 30 वर्षामध्ये ह्या टॉपिकवरती आयोगाने एकही क्वेश्चन विचारलेला नव्हता. यावर्षी याच्यावरती एक क्वेश्चन विचारलेला आहे. जसं की मी सांगतोय तुम्हाला, मागे पण मागच्या वर्षी काय केलं आयोगाने 2023ला तुम्हाला काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आणि हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग या टॉपिकवरती 30 वर्षात कोणताही क्वेश्चन नव्हता, तिथं क्वेश्चन विचारला. त्याच्या अगोदरच्या वर्षी म्हणजे कधी 2023ला, 24ची ती गोष्ट झाली ऑब्जेक्टिव्ह हिस्ट्री आणि प्लांट ब्रीडिंगवरती. ओके. त्यानंतर 23ला त्यांनी क्वेश्चन विचारलेला होता कशावरती, जो की तुमचा टॉपिक जो इरिगेशन प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती 30 वर्षात क्वेश्चन नव्हता, अशा टॉपिकवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे एखादा टॉपिक जो की तुम्ही टॉपिक इग्नोर करताय किंवा ज्यावेळेस सिलेबस करताय, ज्यावेळेस फक्त प्रेफरेबल क्वेश्चन करताय, असं नाही, PYQ पण आपल्याला करायचेच आहेत. ओके, जे काही ज्याच्यावरती जास्त क्वेश्चन येतात आहे, बट त्याबरोबर 360 डिग्री सिलेबस कव्हरेज जे आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. कारण की त्याच्यामधून हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन इझी आहे तसा या वर्षीचा. बट मागच्या वर्षी ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह आणि हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग एकदम सोपा क्वेश्चन होता, जो की आपण पहिल्या सेमिस्टरला शिकतोय प्लांट ब्रीडिंगचं जे काही लेक्चर असेल त्याच्यामध्ये, बट आपल्याला तो प्रॉपरली आठवणं, कारण की आयोगाने तो 20 मार्करसाठी विचारलेला होता. किती, 20 मार्करसाठी विचारलेला होता. हा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला 10 मार्करसाठी विचारलेला आहे आणि हा नवीन क्वेश्चन आहे की जो सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहे, बट आयोगाने याच्यावरती आत्तापर्यंत क्वेश्चन विचारलेला नव्हता. का विचारलेला नव्हता, तर हा जनरली काय आहे तुमच्या GS पेपरमध्ये कव्हर होतो. ओके. त्यानंतर तिसरा क्वेश्चन जर पाहायचं झालं तर त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, पहिला क्वेश्चन त्याच्यामध्ये लिस्ट आउट सिरियल अँड मिलेट बेस्ड क्रॉपिंग सिस्टम. सिरियल आणि मिलेट बेस्ड क्रॉपिंग सिस्टम विचारलेले आहेत प्रॅक्टिस इन इंडिया, कुठे होतात. ओके. बेस्ड ऑन कशाच्या बेसिसवरती, एकतर कोणत्या सॉइल टाईपमध्ये कोणती सिरियल आणि मिलेट बेस्ड प्लांटिंग क्रॉपिंग सिस्टम आहे ती, आणि त्यानंतर त्याच्या इरिगेशनच्या अवेलेबिलिटीनुसार. ओके, म्हणजे रेनफीडमध्ये कोणते आहे, बाकीच्या याच्यामध्ये कोणते आहे. जसं की आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, आपल्याकडे काय आहे सॉइल टाईप आणि जी काही इरिगेशनची अवेलेबिलिटी आहे त्याच्यानुसार जर बघितलं, महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा आपला काय आहे, त्याच्यामध्ये आपण काय आहे कोणतं सिरियल घेतोय, तर सोरगम घेतोय. ओके. त्याच्यानंतर वेगवेगळे मिलेट जे आहेत, आता मिलेटचे सगळ्यात जास्त प्रोडक्शन जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला लिहायच्या होत्या. मग कशाच्या बेसिसवरती, तर सॉइल टाईप आणि इरिगेशनच्या बेसिसवरती लिहायच्या होत्या. पंजाबमध्ये गेला तर तुम्हाला काय आहे, व्हीट आहे. वेस्ट बेंगालमध्ये गेला तर राईस आहे. हे जे काही क्रॉप आहेत सॉइल टाईप आणि इरिगेशन बेसिस याच्याशी काय करायचं होतं तुम्हाला, ते रिलेट करायचे होते. ओके. त्यानंतर जर पाहिलं नेक्स्ट क्वेश्चन, आपला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आता हा जो क्वेश्चन आहे तो बघा आपण क्लासमध्ये डिस्कस केलेला होता, किंवा ज्यावेळेस ओरिएंटेशन सेशन आहे, डेमो सेशन्स आहेत आपली, त्याच्यामध्ये पण मी हे तुम्हाला सांगितलं होतं की आयोगाने काय केलेलं आहे, तर आयोगाने 30 वर्षात 23 क्रॉप जे आहेत ते तुम्हाला विचारलेले आहेत. आणि त्यामध्ये रिपीटेड जर बघितले तर 15 क्रॉप जे आहेत ते आयोग तुम्हाला रिपीटेड विचारत आहे. आणि त्यामध्ये हे मेन्शन करून दिलं होतं मी स्पेशली की जे काही फायबर क्रॉप आहे त्या फायबर क्रॉपमध्ये महत्त्वाचं म्हणजे कोणतं आहे, तर 3 फायबर क्रॉप आहेत, कॉटन, सनहेम्प आहे आणि ज्यूट आहे. ओके. मग या तिन्हीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोणतं आहे, तर कॉटन आहे. मग याच्यामध्ये पण काय विचारलेलं आहे आयोगाने, डिस्कस द प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ रेनफीड कॉटन क्रॉप. रेनफीड विचारलेला आहे अंडर द फॉलोइंग हेड्स. मग त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, क्लायमेट विचारलेले, सॉइल रिक्वायरमेंट विचारलेली आहे, मेथड्स ऑफ सोईंग अँड सीड रेट विचारलेला आहे, मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर विचारलेले आहेत, इंटरकल्चरल ऑपरेशन कोणते चालतात त्यामध्ये, आणि त्यानंतर प्लांट प्रोटेक्शन म्हणजे याच्यावरती येणाऱ्या पेस्ट आणि डिसीजेस कोणते आहेत या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत. आता ह्या जर गोष्टी पाहायच्या झाल्या, ज्यावेळेस आता तुम्ही प्रिपरेशन करताय त्यावेळेस काय करताय, जे काही आपण डिग्रीमध्ये चार्ट यूज करत होतो त्यानुसार करताय. बट क्वेश्चन किती मार्करला विचारलेला आहे, 20 मार्करला विचारलेला आहे. म्हणजे काय आहे, तुम्हाला याच्यामध्ये 4 पेजेस लिहायचे आहेत. किती आस्पेक्ट आहेत, तर 5 आस्पेक्ट आहेत. म्हणजे एक आस्पेक्ट किती मार्कला आहे, तुम्हाला 4 मार्कला आहे. 4 मार्कसाठी लिहायचा एक आस्पेक्ट म्हणजे काय आहे, कमीत कमी तुम्हाला त्याच्यामध्ये एक अराउंड 1 पेज लिहायचं आहे. मग 1 पेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही आता सीड रेट पाठ केलेला आहे आपण फक्त कॉटनचा, तेवढंच 1 सेंटेन्स लिहून चालणार आहे का,
किंवा सोईंग मेथड जे आहेत त्याचे इनलिस्ट करून चालणार आहे का, नाही, तर त्या तुम्हाला काय आहे एक्सप्लेन कराव्या लागतील. याच्यासाठी काय आहे कृषी प्रबोधिनीने तुम्हाला एक बुक प्रोव्हाइड करत आहे नेक्स्ट मंथमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या पॅकेजिंग ऑफ प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या तुम्हाला चॅप्टर फॉर्मॅटमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लिहिण्यासाठी नंबर ऑफ पॉईंट्स जे आहेत त्या क्रॉप रिलेटेड सर्व गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत, मागे पण आपण आपल्या बॅचमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर काय आहे क्वेश्चन आपला, डिस्कस द डिफरंट इन सितू कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस. ओके, इन सितू मॉइश्चर कॉन्झर्वेशन. आता मॉइश्चर कॉन्झर्वेशन जर करायचं म्हटलं तर दोन मेथड आहेत, इन सितू आहे आणि एक्स सितू आहे. त्याच्यामधली आयोगाने कोणती विचारलेली आहे, तर इन सितू विचारलेली आहे, रिकमेंडेड इन ड्रायलँड एरिया. पर्टिक्युलरली कुठं विचारलेली आहे, ड्रायलँड एरियामध्येच मॉइश्चर कॉन्झर्वेशन आपल्याला करावं लागणार आहे. मग याच्यामध्ये इन सितू प्रॅक्टिसेस कोणत्या आहेत, जसं की मल्चिंग आहे, मग त्याच्यामध्ये आर्टिफिशियल मल्चिंग आहे किंवा नॅचरल मल्चिंग आहे, दोन्ही तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये जो काही पॉलिथिन शीट आहे ते यूज करू शकता किंवा जो काही पॅडी स्ट्रॉ आहे, व्हीट स्ट्रॉ आहे, शुगर केन स्ट्रॅश आहे, या सर्व गोष्टी यूज करून तुम्ही काय आहे जे मल्चिंग आहे ते करू शकता किंवा सॉडस्टचं मल्चिंग जे आहे ते करू शकता. हे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत. मग त्या कोणत्या, तर इन सितू कॉन्झर्वेशन त्याच्यामध्ये लिहायचं आहे. मग कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये केलं जातं एक्झाम्पल तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता काय आहेत. मग याच्यामधून काय आहे तर ऑर्गॅनिक मॅटर पण ॲड होणार आहे वगैरे, त्या सगळ्या गोष्टींशी तुम्ही काय आहे हा टॉपिक रिलेट करू शकता. ओके, त्यानंतर जर पाहिलं तर चौथा क्वेश्चन काय, चौथा क्वेश्चन जर पाहायचं झालं तर आता हा क्वेश्चन जो आहे आपण आपल्या नोट्समध्ये आहे असं लिहून दिलेला आहे विद्यार्थ्यांना. ओके, याच्यामध्ये जर पाहिलं तर काय आहे, एक्सप्लेन प्रोडक्टिव्ह, प्रोटेक्टिव्ह, ॲम्युलोरेटिव्ह, रिक्रिएशनल, एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंटल फंक्शन्स ऑफ इंडियन फॉरेस्ट. आता त्याच्यामध्ये आयोगाने ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन सोपा करून दिलेला आहे. प्रत्येक हेडिंग खाली काय आहे तुम्हाला 4-5 फंक्शन लिहायच्यात. म्हणजे काय आहे प्रोडक्टिव्ह फंक्शन, प्रोडक्टिव्ह फंक्शनमधून काय भेटतंय, जसं फॉरेस्ट आहे, फॉरेस्टमधून प्रोडक्टिव्ह काय भेटतंय तुम्हाला, तर आपल्याला टिंबर भेटतंय. दुसरी गोष्ट काय आहे तर मेजर फॉरेस्ट प्रोड्यूस भेटतोय, त्याच्यानंतर मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस भेटतोय. त्याच्यानंतर प्रोटेक्टिव्ह फंक्शन काय आहे, सॉईल इरोजनपासून प्रोटेक्ट करतंय. बाकी गोष्टी आहेत, ग्राउंड वॉटर रिचार्ज करण्यामध्ये मदत करतंय, कार्बन सिक्वेस्ट्रेशनमध्ये मदत करतंय. ॲम्युलोरेटिव्ह फंक्शन काय आहे, रिक्रिएशनल, ॲस्थेटिक व्हॅल्यू वाढवतंय. एज्युकेशन काय आहे, रिसर्च आणि एज्युकेशनसाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर काय आहे डेव्हलपमेंटसाठी आपण जे काही टिंबर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी यूज करतोय त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये लिहायच्या होत्या. हा GS बेस क्वेश्चन आहे, काय आहे GS बेस तुम्ही लिहू शकत होता. हा क्वेश्चन जो आहे तो नॉर्मल आहे. ओके, त्यानंतर जर बघितलं नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे, एक्सप्लेन वीड सीड बँक. वीडचे जे काही सीड बँक आहे, आता जसं की आपण वेगवेगळे एक्झाम्पल पाहिले, ज्याच्यामध्ये काय आहे पोर्चुलाका पाहिले, ज्याच्यामध्ये एका वीडला लाखो सीड तयार होतात. ओके, जे काही प्रोलिफरेशन ऑफ वीड आहे हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये या गोष्टी पाहिलेल्या होत्या आपण. वीड सीड बँक अँड डिस्क्राईब स्ट्रॅटेजीज टू रिड्यूस द वीड सीड कंट्रोल. वीड सीड कंट्रोल करण्यासाठी काय आहे, कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजी आहे, जसं की काय आहे आता वीड सीड कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी काय आहे, तर ज्यावेळेस त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, त्याचा सीड डेव्हलप होण्याच्या अगोदरच तुम्हाला काय आहे तर विडिंग करायचं आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये हार्बिसाइड तुम्हाला काय करायचे आहेत स्प्रे करायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नीड फॉर इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, सजेस्ट INM फॉर ट्रान्सप्लांटेड राईस. ओके, आता याच्यामध्ये काय आहे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटच्या स्टेजेस विचारलेल्या आहेत. मग जे काही न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करताय तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे, मग बायोलॉजिकल असेल, फिजिकल असेल किंवा जे काही सगळ्या केमिकल वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र करायच्या आहेत आपल्याला आणि त्या याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. INM एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे, याच्यावरती नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला आयोगाने भरपूर विचारलेले आहेत. हा PYQ आहे क्वेश्चन जर पाहिला तर. ओके, आणि त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे हा 5 मार्करसाठी झाला INMचा, आणि 5 मार्करसाठी काय विचारले, INM फॉर ट्रान्सप्लांटेड राईस. जो काही तुम्ही ट्रान्सप्लांटेड पडलिंग राईसमध्ये करताय, ओके, जो काही ट्रान्सप्लांट करताय किंवा CRI मेथडनं ज्यावेळेस ट्रान्सप्लांटेशन तुम्ही करताय नंतर त्याचं, ओके, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये पाहिजेत. आता ह्याच्यासाठी पण तुम्हाला मी मागाशी जसं सांगितलं, जो काही तुम्ही चार्टमधून करताय, चार्टमध्ये तुमच्या ट्रान्सप्लांटेड राईसच्या INM कवर नाही होणार. याच्यासाठी काय आहे तुम्हाला चॅप्टर फॉर्मॅटमध्ये आपण ज्या काही नोट्स प्रोव्हाइड करतोय त्या महत्त्वाच्या आहेत, किंवा तुम्हाला ह्या क्लासेसमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत आपण. ओके, हे झालं काय आहे आपला सेक्शन A झाला. सेक्शन A जर पाहिला आपण तर काय आहे याच्यामध्ये ज्यावेळेस क्वेश्चन तुम्ही सोडवताय तुम्हाला पहिला तर कंपल्सरी सोडवायचा आहे. दुसरे 2 जर चॉईस करायचे म्हटले तर कोणता चॉईस करावा, तर याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे हा कॉटन बेस आहे. त्याच्यानंतर हा जे काही ड्रायलँड एरियाचा म्हणजे दुसरा तुम्ही चॉईस करू शकता, किंवा तिसरा क्वेश्चन आहे, तिसऱ्या क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला काय आहे नॉर्मल क्वेश्चन आहे तोही तुम्ही चॉईस करू शकता, किंवा चौथा करू शकता. जो काही पेपर होता तो काय आहे तुम्हाला मॉडरेट टू इझी लेवलचा पेपर देण्यात आलेला होता, जो
तुम्हाला पहिला पेपर आहे तो. मग त्याच्यानंतर सेक्शन बी मध्ये काय सांगितलेलं आहे, सेक्शन बी जर पाहायचं झालं तर त्याच्यामध्ये जो 5वा क्वेश्चन, आता परत कंपल्सरी क्वेश्चन आला. कंपल्सरी क्वेश्चनमध्ये परत जर गोष्टी पाहायच्या झाल्या तर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, विंड इरोजनचे काय विचारलेले आहेत तुम्हाला, तर कन्सेप्ट विचारलेले आहेत. एक्सप्लेन साल्टेशन, सरफेस क्रीप अँड सस्पेन्शन विथ रेफरन्स टू विंड इरोजन, टाइप्स ऑफ विंड इरोजन हा जो टॉपिक आहे आपला, त्याच्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर झालेल्या होत्या. ओके, या सगळ्या गोष्टी विंड इरोजनमध्ये कव्हर केलेले आहेत. टाइप्स, मग याच्यामध्ये साल्टेशन म्हणजे काय, सरफेस क्रीप म्हणजे काय, सस्पेन्शन म्हणजे काय, मग ते किती लांबपर्यंत जातं, किती त्या पार्टिकलची साईज आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत किंवा लिहून दिलेल्या आहेत, डिक्टेट केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कशावरती विचारलेला आहे, डिस्कस द सेन्सिटिव्ह स्टेजेस, जे काही सेन्सिटिव्ह स्टेजेस आहेत फॉर ड्राऊट अँड हाय टेम्परेचर इन सिरियल्स अँड पल्सेस. आता दोन गोष्टी आहेत, सिरियलसाठी विचारलेलं आहे आणि पल्सेससाठी विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, सेन्सिटिव्ह स्टेजेस, ज्या काही क्रॉपच्या सेन्सिटिव्ह स्टेजेस आहेत किंवा आपण क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत किंवा ज्या काही आपण क्रिटिकल इरिगेशन स्टेजेस आहेत, या सेन्सिटिव्ह स्टेजेस आहेत. या जर कंडिशनला तुम्ही वॉटर प्रोव्हाइड करू शकला नाही किंवा या जर कंडिशनला ज्या काही निडेड गोष्टी आहेत त्या जर प्रोव्हाइड करू शकला नाही, फर्टिलायझर असेल किंवा वॉटर असेल, या जर गोष्टी प्रोव्हाइड करू शकला नाही तर तुमचा ड्रास्टिक इल्ड लॉस जो आहे तो या ठिकाणी होतो. मग अशा स्टेजेस कोणत्या आहेत क्रॉपमध्ये, कोणत्या सिरियलमधल्या कोणत्या आहेत आणि पल्सेसमध्ये कोणत्या आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत याच्यामध्ये दिलेल्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर पाहायचं झाला तर काय विचारलेलं आहे त्यामध्ये, हॉर्टिकल्चरमध्ये क्वेश्चन जातोय हा, प्री हार्वेस्ट स्केअरसिटी अँड पोस्ट हार्वेस्ट ग्लट. आता प्री हार्वेस्ट, हार्वेस्टिंगच्या अगोदरची स्केअरसिटी काय आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, आणि पोस्ट हार्वेस्ट कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत. ग्लट, इल्युसिडेट विथ सुटेबल एक्झाम्पल, गिव्ह एनी टू व्हॅलिड रिझन बिहाइंड द सच सिच्युएशन अंडर इंडियन कंटेक्स्ट. ओके, सुटेबल एक्झाम्पल विचारलेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला व्हॅलिड रिझन द्यायचे आहेत. ओके, कुठं तर इंडियन कंटेक्समध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम सांगायचा आहे. जसे की एक कमिटी आहे, ज्यावेळेस आपण हॉर्टिकल्चर पाहत होतो त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं, जे काही त्या कमिटीच्या याच्यानुसार, आता त्या कमिटीचं नाव मला आठवत नाही, त्याच्यानुसार जर सांगायचं झालं तर जवळजवळ आपल्याकडे काय आहे, जो काही फॉरेस्ट, जो काही पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग जे आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अराउंड 30% काय आहे, जो काही प्रोड्यूस आहे तो तिथं लॉस होतोय. ओके, किंवा वेस्टला जातोय. हा जो प्रोड्यूस जर तुम्ही कमी करू शकला तर ग्रो करायची गरज नाही आहे, ग्रो होतंय, बट जे काही त्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग आहे त्याच्यामध्ये बरंचसं जे काही फूड आहे ते काय आहे वेस्टला जातं आहे, ते थांबवण्याची गरज आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लिहायच्या होत्या. त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन द टर्म market intelligence, briefly point out the role of a market intelligence and how it is useful to government, traders, farmers and consumer and researcher. ओके, आता मी ज्यावेळेस शिकवत होतो इकॉनॉमिक्स त्यावेळेस भरपूर वेळा मी सांगितलं होतं, इकॉनॉमिक्समध्ये बाकी सगळ्या सेक्शनपेक्षा जे काही पॉईंट्स दिलेत सिलेबसचे त्याच्यामध्ये मार्केट इंटेलिजन्स अँड मार्केट इन्फॉर्मेशन याच्यावरती आयोगाने नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि आयोगाचा इकॉनॉमिक्समधला सर्वात आवडता टॉपिक म्हणजे हा आहे. मग हा तुम्हाला किती मार्करला विचारलेला आहे, आयोगाने 10 मार्करला विचारलेला आहे. आपण आपल्या नोट्समध्ये हा जो टॉपिक आहे तो कव्हर केलेला होता. जर पाहायचं झालं तर आपल्या नोट्समध्ये हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे, लिहून दिलेला आहे. जो काही मार्केट इंटेलिजन्स हा टॉपिक आहे तो आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. या आपल्या हँडरिटन नोट्स आहेत ज्या क्लासमध्ये डिक्टेट करून दिल्या जातात. ओके, यामध्ये जर पाहिलं तर आता हा जो फार्म बजेटचा क्वेश्चन आहे हा बघा पुढे येतील तुम्हाला. फार्म बजेट जे पार्शियल बजेट आणि जो कंप्लीट बजेट आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, तो पण आपल्या नोट्समध्ये लिहून दिलेला आहे. एंटरप्राइज बजेट आहे, त्यानंतर तुम्हाला पार्शियल बजेट आहे, त्यानंतर होल फार्म किंवा कंप्लीट बजेट आहे. या दोन्हीमधला आयोगाने डिफरन्स विचारलेला होता तुम्हाला. त्याच्यानंतर कॅश फ्लो बजेट आहे. ओके, त्यानंतर जो आहे तो मार्केट इंटेलिजन्सचा जो टॉपिक आहे, ओके, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, त्या रिलेटेड तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर करून दिलेल्या होत्या. मार्केट इंटेलिजन्स म्हणजे काय आणि त्याचे रोल आयोगाने विचारलेले होते. ओके, तो जर पाहायचा झाला क्वेश्चन तर इथं in list problem of agriculture marketing and also market intelligence
इन ॲड्रेसिंग दिस प्रॉब्लेम, मार्केट इंटेलिजन्सचा फायदा काय आहे त्या सगळ्या गोष्टी विचारलेल्या होत्या. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये रोल ऑफ मार्केट इंटेलिजन्स आहे असा क्वेश्चन आपण कव्हर केलेला आहे. प्राइस डिस्कवरीमध्ये आहे, मार्केट ॲक्सेसमध्ये आहे, क्वालिटी कंट्रोलमध्ये आहे, रिड्युसिंग इंटरमिडियरी एक्सप्लॉयटेशन आहे. हा जो क्वेश्चन आहे तो मागच्या बॅचमध्ये जी आपली रिसेंट बॅच कव्हर झाली मागच्या वर्षीची, आत्ता जे प्रिलिम्स देणार आहेत विद्यार्थी त्यांच्या नोट्समधला हा क्वेश्चन आहे, क्लासमध्ये लिहून देण्यात आलेला हा क्वेश्चन आहे. पूर्णपणे त्याच्यामध्ये केस स्टडीज वगैरे सगळ्या लिहून देण्यात आलेल्या आहेत. केस स्टडीज 1 आनंद मिल्कीची जी लिहून दिली होती, त्यानंतर केस स्टडी 2 जी इलिजत पापड जे आहे त्यांची लिहून दिलेली होती. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन इंडिया, इन्फ्रास्ट्रक्चर कोणतं कोणतं आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि जो फर्स्ट हाफ आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे कशाशी रिलेटेड, ज्यावेळेस मार्केट इंटेलिजन्सशी रिलेटेड, त्याच्यासाठी पण तुम्हाला काय आहे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण प्रोव्हाइड केलेली होती. सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. ह्या ज्या नोट्स आहेत ज्या मागच्या वर्षीची बॅच आहे त्यांच्याकडे या नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. ओके, मार्केट इन्फॉर्मेशन सिग्निफिकन्स दिलेला आहे त्यामध्ये, आणि त्यानंतर हे जे मार्केट इंटेलिजन्सवरती सर्व काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, असं आपण मागच्या बॅचमध्ये सर्व गोष्टी, स्टेटस ऑफ मार्केट इंटेलिजन्स इन इंडिया सर्व प्रकारे काय आहे, सिग्निफिकन्स त्याचं स्टेटस असेल, त्यानंतर त्याच्यावरच्या केस स्टडीज असतील, अशा सर्व प्रकारे आपल्या क्लासमध्ये काय आहे आपण हँड रिटन नोट्स क्लासमध्ये ज्यावेळेस कन्सेप्ट शिकवतो त्यावेळेस तो डिक्टेट करत असतो आणि त्याच्यामध्ये देत असतो. जसं की तुम्ही पाहा, जसं की आता आपण एक्सटेन्शनमध्ये पण पाहणार आहोत, ज्यावेळेस आपण एक्सटेन्शनमध्ये जाईल त्यावेळेस तो पण क्वेश्चन आपल्याकडे कव्हर झालेले आहेत. बरेचसे सारे क्वेश्चन हे टोटल याच्यामधले 80 ते 90% क्वेश्चन्स आपल्या क्लास नोट्समधून आहे असे आहेत. विद्यार्थ्यांनी एकदा क्लास केला की फक्त काय करायचे, तुम्हाला ते पेपरमध्ये रिफ्लेक्ट करायचे. ओके, त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे तुम्ही आता म्हणाल की मार्केट इंटेलिजन्सचं कव्हर केलेला आहे, बट जो नवीन आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे तो पण आपल्या नोट्समध्ये कव्हर सापडेल तुम्हाला. एक्सप्लेन द फार्मर फर्स्ट अँड ब्रीफली डिस्कस द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्मर फर्स्ट. ही जी काही पॉलिसी आहे, ओके, आता ही जी पॉलिसी आहे याचा बॅक पार्ट आपल्याला अगोदर विचारलेला होता, म्हणजे काय आहे लॅब टू लँड प्रोग्राम होता, त्याचं हे एक्सटेन्शन आहे कोणतं, फार्मर फर्स्ट पॉलिसी जी आहे ती. मग आपण लॅब टू लँड पासून जे फार्मर फर्स्ट पॉलिसी आहे म्हणजे काय आहे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत क्लासमध्ये सर्व कव्हरेज केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये जर पाहायचं झालं आपलं काय आहे तर आपल्याला जो काही क्वेश्चन आहे आपला कोणता याच्यामध्ये जर पाहायचा झाला, फार्मर फर्स्ट जी काही पॉलिसी आहे आपली तो आपण क्वेश्चन कव्हर केलेला आहे आपल्या नोट्समध्ये. एकच मिनटं तुम्हाला मी दाखवतो. ओके, याच्यामध्ये जर पाहायचं झालं लॅब टू लँड जो प्रोग्राम आहे त्याचं एक्सटेन्शन सांगितलेलं आहे, चेंजिंग द कन्सेप्ट ऑफ लॅब टू लँड टू फार्मर्स फर्स्ट, एक्सप्लेन द रोल ऑफ ॲग्रिकल्चर सायंटिस्ट अँड फार्मर इन दिस टू कन्सेप्ट. हा आपण आपल्या टेलिग्राम हँडलवरती पण अपलोड केलेला आहे. हा क्वेश्चन आपल्या नोट्समधून कव्हर झालेला आहे. ह्या लेक्चरमध्ये लिहून देण्यात आलेलं होतं फार्मर फर्स्ट पॉलिसी म्हणजे काय आहे. त्यानंतर नीड फॉर अ ट्रान्झिशन फ्रॉम लॅब टू लँड टू फार्मर फर्स्ट, लॅब टू लँड प्रोग्राम जो आहे तिथपासून आपल्याला ट्रान्झिशन करायचं आहे कशामध्ये तर फार्मर फर्स्ट पॉलिसीमध्ये. मग त्या रिलेटेड सर्व गोष्टी ज्या आहेत, रोल ऑफ ॲग्रिकल्चर सायंटिस्टचा काय आहे, लॅब टू लँडमध्ये काय होता, फार्मर फर्स्टमध्ये काय आहे, रोल जे आहेत फार्मरचे दोन्ही कन्सेप्टमध्ये काय आहेत, ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला क्लासमध्ये आपण कव्हर केलेल्या होत्या. तोच क्वेश्चन आयोगाने आपल्याला विचारलेला आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर पाहायचं झालं आपला फार्मर फर्स्ट पॉलिसी झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे झाले का आहेत आपला 5वा क्वेश्चन इथं कंपल्सरी झालेला आहे. याच्यामधला हा क्वेश्चन जो आहे तो थोडासा नवीन होता, बट हा आपल्या नोट्समध्ये काय आहे ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे. ओके, त्यानंतर जर पाहायचं झालं तर 6वा क्वेश्चन जर पाहिला, एन्युमरेट द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ हार्बिसाइड रेसिड्यू इन अ सॉईल, डिस्कस द रेमेडियल मेजर्स टू ओव्हरकम द अबाव प्रॉब्लेम. जे काही प्रॉब्लेम्स आहेत कशाचे, हार्बिसाइड रेसिड्यू मॅनेजमेंट सॉईलमधला, जे काही हा वीडमध्ये पण कव्हर होईल आणि सॉईल पोल्युशन टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये पण कव्हर होईल, सॉईलमध्ये पण तुम्ही कव्हर करू शकता असा हा क्वेश्चन होता. मग त्याच्यामधल्या काय आहेत आपल्याला ज्या रेमेडियल मेजर्स आहेत, हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती रेमेडियल मेजर्स कोणत्या कोणत्या आहेत त्या डिस्कस करायच्या होत्या. ओके, त्यानंतर सॉईल फॉर्मेशनचे फॅक्टर आपण लिहून दिलेले होते क्लासमध्ये सगळेच्या सगळे. गिव्ह ल्युसिड अकाउंट ऑन द फॅक्टर्स ऑफ इन्फ्लुएन्सिंग सॉईल फॉर्मेशन, तो क्वेश्चन जो आहे त्याचे जे काही फॅक्टर्स आहेत ते सर्व फॅक्टर आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन प्रेझेंट ए ब्रीफ नोट ऑन अ टाइप्स ऑफ मल्चेस, टाइप्स ऑफ मल्चेस, मल्चेसचे टाईप कोणते कोणते आहेत आणि दिअर रोल इन अ सॉईल मॉइश्चर कॉन्झर्वेशन. ओके, मग असाच क्वेश्चन थोडासा फिरवून आहे आपल्याला, जो काही इन सिटू मॉइश्चर कॉन्झर्वेशन होतं. आता इथं काय आहे टाइप्स ऑफ मल्चेस विचारलेले आहेत आणि त्याचे काय विचारलेले आहेत, रोल विचारलेले आहे. हा क्वेश्चन आहे असा आपल्याला कव्हर केलेला आहे आपल्या नोट्समध्ये. ओके, त्यानंतर वॉटरमधून क्वेश्चन आहे तुम्हाला नेक्स्ट, त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे 7व्या क्वेश्चनमध्ये जर पाहायचं झालं तर 7व्या क्वेश्चनमध्ये पहा
तुम्हाला काय विचारलेलं आहे, एक्सप्लेन द टर्म, कोणती टर्म, कंझम्प्टिव्ह यूज ऑफ वॉटर, जो काही आपण कंझम्प्टिव्ह यूज, वॉटर यूज इफिशियन्सी हा जो टॉपिक आहे तिथं ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. सजेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस टू इम्प्रूव्ह पुअर क्वालिटी इरिगेशन वॉटर, जे काही पुअर क्वालिटी इरिगेशन वॉटर आहे त्याला इम्प्रूव्ह कसं करता येईल विथ रेफरन्स टू सलिनिटी हजार्ड, ज्या वॉटरमध्ये सलिनिटी जास्त आहे अशा वॉटरला जर इम्प्रूव्ह करायचं असेल, ते प्युअर क्वालिटीचं इरिगेशनचं वॉटर तुम्हाला काय आहे नॉर्मल इरिगेशनसाठी जर वापरायचं असेल तर तुम्ही कोणत्या कोणत्या रेमेडियल मेजर ज्या आहे त्या घ्याल, त्या विचारलेल्या आहेत तुम्हाला, त्या आपण सगळ्या कव्हर केलेल्या होत्या. त्यानंतर इनन्शिएट द रिझन्स फॉर वॉटर लॉगिंग अँड डिस्क्राईब व्हेरियस मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी टू मिटिगेट द वॉटर लॉगिंग. आता वॉटर लॉगिंग होण्याच्या मागे रिझन्स काय आहेत, जशी जशी सलिनिटी वाढत जाणार आहे तसं वॉटर लॉगिंग वाढणार आहे, किंवा जे काही खाली हार्ड पॅन सॉईलमध्ये तयार होणार आहे तसं वॉटर लॉगिंग वाढणार आहे, किंवा बाकीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कोणते आहेत, मग याच्यावरती रेमेडियल मेजर कोणते आहेत, जसं की सरफेस ड्रेनेज करू शकता, सबसर्फेस ड्रेनेज करू शकता, किंवा मोस्ट महत्त्वाचं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये नवीन कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे बायो ड्रेनेज आहे, ज्याच्यामध्ये काय आहे तो इको फ्रेंडली आहे, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे आपलं युकॅलिप्टस प्लांट जे आहे ते लावू शकता. आयोगाने मागं बायो ड्रेनेजवरती आपल्याला नोट्स पण विचारलेली होती, शॉर्ट नोट लिहिण्यासाठी, मग या ज्या गोष्टी आहेत या तुम्ही याच्यामध्ये मेन्शन करू शकता. ओके, त्यानंतर जर पाहायचं झालं, हा टॉपिक आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेला आहे, ज्या इकॉनॉमिक्सच्या नोट आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. वाय इज अ फार्म प्लॅनिंग इज अ नेसेसरी, फार्म प्लॅनिंग नेसेसरी का आहे आणि त्याचे लिमिटेशन्स कोणत्या कोणत्या आहेत, फार्म प्लॅनिंग आणि फार्म मॅनेजमेंट हे दोन्ही टॉपिक वेगळे आहे, किंवा फार्म मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट ऑफ फार्म हा दोन्ही डिफरन्स आहे. ओके, त्या दोन्ही गोष्टी आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहिल्या होत्या. मग प्लॅनिंग का गरजेचं आहे, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत शेतकऱ्यांवरती इंडियन कंटेक्समध्ये जर पाहायचे झाले तर त्या सर्व गोष्टी आहेत आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या होत्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो तुम्हाला मी मागाशी दाखवले होता आपल्या नोट्समधूनच आहे, आपण डिफरन्शिएट बिटवीन पार्शियल अँड कंप्लीट फार्म बजेट. आता फार्म बजेट म्हणजे काय, त्याचे टाईप्स ऑफ फार्म बजेट कोणते आहेत, पार्शियल आहे, कंप्लीट आहे, मग त्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे. हायलाईट स्टेप ॲडॉप्टेड व्हाईल प्रिपेरिंग फार्म प्लॅनिंग अँड बजेटिंग. आता मग याच्यामध्ये दोन गोष्टी विचारलेल्या आहेत, फार्म प्लॅनिंगच्या पण विचारलेल्या आहेत आणि फार्म बजेटच्या. स्टेप्स कोणत्या आहेत की ज्यावेळेस तुम्ही ॲडॉप्ट करता या गोष्टी फार्म प्लॅनिंग आणि फार्म बजेट, त्यावेळेस तुम्हाला कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत त्या विचारलेल्या आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, डिस्कस द व्हेरियस ट्रेनिंग मेथड्स सुटेबल फॉर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन पर्सनल इन इंडिया. एक्सटेन्शन वर्कर जे आहेत जे किंवा एक्सटेन्शन पर्सनल आहे, ज्यावेळेस एखादी गोष्ट ॲग्रिकल्चरमध्ये टीचिंग करतो त्यावेळेस त्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत, कम्युनिकेशनच्या मेथड असतील किंवा जे काही टीचिंगच्या मेथड आहेत त्या आपण सर्व पाहिलेल्या होत्या, आपल्या नोट्समध्ये लिहून दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांना. त्या सगळ्या मेथड ज्या आहेत त्या याच्यामध्ये विचारलेल्या आहेत. आणि लास्टचा जो क्वेश्चन आहे तो थोडासा वेगळा आहे, इन डिटेल्स अबाउट बेनेट्स हायरार्की एक्सटेन्शन प्रोग्राम इव्हॅल्युशन मॉडेल. आता याच्यामध्ये काय आहे, बेनेट्स काय विचारलेलं आहे, हायरार्की एक्सटेन्शन प्रोग्राम इव्हॅल्युशन जे आहे ते गोष्ट तुम्हाला विचारलेली आहे. हा क्वेश्चन थोडासा बाउन्स होता, एक्सटेन्शनमध्ये थोड्याशा डेप्थला जाऊन हा क्वेश्चन त्यांनी विचारलेला होता. त्यामुळे काय आहे, 8वा क्वेश्चन तुम्ही चॉईस करण्याच्या जागी जर 7वा क्वेश्चन किंवा 6वा क्वेश्चन चॉईस करत असाल तर तो तुमचा विषय त्याच्यामध्ये काय आहे तर क्लिअर होणार आहे. अशा प्रकारे आयोगाने हा क्वेश्चन पेपर विचारलेला होता. याच्यामध्ये जर सर्व क्वेश्चन पाहिले आपण तर जे काही वेगवेगळ्या टॉपिकवरून सगळे क्वेश्चन्स आलेले होते, हे टॉपिक्स तुम्हाला लिहून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स आयोगाने विचारलेले आहेत, किती मार्क्सला विचारलेले आहेत, आणि हा जो पेपर होता विद्यार्थी मित्रांनो मागच्या 2 ते 3 वर्षामधला हा जो पेपर आहे तो एकदम मॉडरेट टू इझी असा म्हणता येऊ शकतो, असा हा पेपर होता. याच्यामध्ये जास्त प्रकारचे अप्लाइड क्वेश्चन्स जे आहेत त्या आयोगाने विचारलेले नव्हते. आता याच्यानंतर जो आहे तो आपला सेकंड पेपर आपल्याला पाहायचा आहे. हा जे ॲनालिसिस आहे हे तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये जे काही मित्रांचे ग्रुप असतील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.